लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला असून शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे आणि रामभाऊ जाधव यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे। मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचून विकासाचा अजेंडा मांडत येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा विश्वास दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 2 मध्ये आजवर रखडलेला विकास यंदा पूर्ण केला जाईल असा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येतोय, तर शिवसेनेच्या बाजूने वातावरण तयार झाल्याचं चित्र आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून आपलं मत व्यक्त केलंय। श्री भाऊसाहेब निमसे हे या टायमाला उभे आहे, त्यासाठी मी त्यांना विनंती करते की आमच्यासाठी जे आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करू, पण आमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आमच्या समोर येऊन व्यवस्थित समजून घ्या आणि आम्हाला ते व्यवस्थित करून द्या, म्हणजे आम्हाला पुढच्या आम्हाला परत तुम्हाला निवडून देता येईल हीच मी विनंती करते। तुम्ही पूर्ण एक राऊंड मारून घ्या आणि बघा की हे गाव नगरपालिकेत आहे का, म्हणजे नगरपालिकेत गाव असून सुद्धा एकदम ग्रामपंचायतीपेक्षा एकदम म्हणजे वेगळं वाटतंय। आणि गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही म्हणजे संडास बाथरूमचा प्रश्न असू द्या किंवा एक आदिवासी समाज मंदिराचा प्रश्न असू द्या, हे आतापर्यंत आम्ही सांगून पण जे पण आतापर्यंत आले त्यांनी कोणीच केलेलं नाही। पण आता आम्ही शिवसेनेचा म्हणजे आम्हाला एक त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांना या टायमाला संधी देऊन त्यांनी संधी दिल्यानंतर आमच्या या गावाचा एकदम व्यवस्थित विकास केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। जोड नांदूरगाव मानूरगाव ह्या गावामध्ये जवळजवळ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, परंतु आमच्या गावाचा जो विकास तो आम्ही भाऊसाहेब निमसे यांच्या माध्यमातून आम्हाला करायचा आहे। त्यांना इलेक्शन लढायचं सुद्धा नव्हतं, पण आम्ही त्यांना सगळ्यांनी फोर्स केला का भाऊ तुम्ही यावेळेस उभे राहा, कारण भाऊ जरी इलेक्शनला उभे नव्हते तरी सुद्धा कुठल्या पण गोरगरीब राहो, कुठल्या कोविडच्या विषयामध्ये राहो किंवा भाऊंना अर्ध्या रात्री आम्ही फोन केला तर भाऊ म्हणत बोल भाऊ काय काम आहे, भाऊंचा फोन कायमस्वरूपी चालूच राहतो। त्याच्यामुळं ह्या 2026ला नाशिक महानगरपालिका याच्यावर आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाऊसाहेब निमसे यांचा दणदणीत विजय करायचा आहे। त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण आम्ही तेच चालवणार आहे। आम्हाला आमच्या गावातला विकास म्हणजेच भाऊसाहेब निमसे यांनाच आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणायचंय। जर सांगायचं झालं प्रभाग 2 मध्ये तर आजही लोकांना खूप अडचणी, आजही रस्त्याचे प्रॉब्लेम आहे तेच, खड्डे वगैरे, रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता तेच कळत नाही। आणि भाऊसाहेब निमसेंच्या बाबतीत किंवा रामभाऊ जाधव यांच्या जर बाबतीत बोलायचं झालं तर हे छोट्या मोठे लोक सर्व त्यांचे परिचित आहेत आणि लोकही त्यांना खूप चांगले ओळखतात आणि ते निर्मळ मनाचे निर्मळ माणसं आहे। अवघ्या आता त्या इलेक्शनला बी लोकांनीच त्यांना विनंती केली की भाऊ तुम्ही लढा, तुम्हीच काहीतरी प्रभागाचा विकास कराल। लोकांच्या आग्रहा खातीर त्यांनी अधिकृत शिवसेनेकडनं फॉर्म भरला। आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढत आहोत। शिवसेनेकडनं भाऊसाहेब हे लढत आहेत, अधिकृत उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आपले रामभाऊ जाधव पण आहेत। एवढंच बोलतो। येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 हा महत्त्वाचा भाग मानला जात असून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं मत उमेदवारांनी मांडलंय। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन असल्याचा दावा शिवसेनेच्या उमेदवारांकडून करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।